संकटे आणि आजारपण येत नाही कधीही निरोप घेऊन. ते येतात आकस्मिक पाहुण्याप्रमाणे आणि देऊन जातात चांगल्या वाईट स्मृती. आजारपण येताच आप्तस्वकीयांची धावपळ सुरू होते आपल्या जीवलगाचे प्राण वाचवण्यासाठी. आणि मग सुरू होतो एक खडतर प्रवास, उपाशी, अर्धपोटी, घाईघाईचा. आपल्या गावापासून ते शहरातील सरकारी रुग्णालयापर्यंतचा. रुग्णाला भरती केल्यावर त्याची परिपूर्ण काळजी रुग्णालय घेतेच, मात्र असं असलं तरी त्या आजारी रुग्णाइतकाच त्रास त्याच्या सोबत आलेल्या त्याच्या नातेवाईकांनाही सोसावा लागतो. रुग्णालयात जेवण फक्त रुग्णांनाच मिळत असल्याने त्यांच्या जेवणाची कुठलीही व्यवस्था नाही. मग रुग्णासोबत आधार म्हणून आलेल्या त्या जीवांनी करावं तरी काय? रुग्णालयातील ही वास्तविकता पाहिल्यावर हाच विचार घर करून गेला एका अवलिया सेवाव्रतीच्या मनात. याच दीनदुबळ्या गरजू भुकेलेल्यांचा सांजेच्या जेवणाचा आधार बनला एक सेवाकर्मी, ज्याने जनसेवेलाच ईश्वर सेवा मानून आपलं अवघं आयुष्य समर्पित केलं विविध समाजोपयोगी सेवा कार्याला. त्याच सेवा कार्यातील एक सेवा कार्य म्हणजे ही नारायण सेवा. भगवान श्री सत्यसाई बाबांच्या प्रेरणेने सुरू केलेले हे असामान्य कार्य, जे आजही 24 वर्षाहूनही अधिक काळ सुरूच आहे. चला तर जाणून घेऊया एका अवलिया सेवाव्रतीचा हा सेवा प्रवास. डॉक्टर प्रकाश नंदुरकर, यवतमाळ, जे करत आहेत दिनांक 1 नोव्हेंबर 1995 पासून ते आजपर्यंत शेतकरी आत्महत्याग्रस्त माळ पठारावर वसलेल्या यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दररोज सायंकाळी 7 वाजता गरीब दीनदुबळ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत भोजनाची व्यवस्था. नारायण सेवेच्या या निस्वार्थ उपक्रमातून रंजल्या गांजल्या दुःखी कष्टी जीवांना आपुलकीचे 2 घास किती महत्वाचे असतात नाही? अगदी तसंच आपल्या गावापासून दूर आलेल्या या उपाशी जीवांना सांजेला 2 घास जेवताना पाहून मन भरून येतं. भुकेलेल्यांच्या सेवा कार्याचा हा प्रवास निरंतर सुरूच आहे हे सांगताना अभिमानाने ऊर भरून येतो. गेल्या 23 वर्षांपासून आज 24व्या वर्षात दर दिवशी 70 रुग्णांचे नातेवाईकांना मोफत जेवण, याप्रमाणे आजपर्यंत 5,85,000च्या वर गरजवंतांनी या मोफत भोजनरूपी नारायण सेवेचा लाभ प्रत्यक्षपणे घेतलेला आहे आणि आजपर्यंत रोज घेत आहे. इतके वर्ष सातत्याने, नियमितपणे, निस्वार्थपणे एखादे सेवा कार्य यशस्वी करणे प्रचंड अवघड कार्य, कठीण कार्य. परंतु म्हणतात ना, एका पणतीने दुसरी पणती पेटत गेली की घनघोर काळोख प्रकाशाने उजळून निघतो. नमस्कार, माझं नाव स्वराज कृष्ण जाधव. मी डॉक्टर नंदुरकर विद्यालयामध्ये शिकतो. आमच्या शाळेत अनेक छान प्रकारे सामाजिक उपक्रम घेतले जातात. त्यातलाच हा नारायण सेवा उपक्रम हा मला खूप छान आवडतो. चित्रपटातल्या गीताच्या एका ओळीत आनंदी जगण्याचं मर्मच जणू उलगडून सांगितलंय. एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना, साथी हात बढ़ाना. आपलेही सेवारूपी हात या कार्याला लागले तर हे कार्य अजूनही पुढे जाऊ शकते. आपण आपला जन्मदिवस, आपल्या आप्तस्नेही जनांचा जन्मदिवस वा आपल्या कोणत्याही शुभकार्य प्रसंगी किंवा आपल्या हयात नसलेल्या जीवलगांच्या स्मृतिप्रित्यर्थ या सेवा कार्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी होऊन या अविरत सेवा कार्याला बळकटी देऊ शकता. चला तर मग गेल्या 24 वर्षांपासून अविरत सुरू असलेले हे कार्य यापुढे सुरू ठेवून या सेवा प्रवासातील एक प्रवासी होऊया.